होत आहे. प्रार्थना कोण म्हणणार आहे? प्रार्थना कोण म्हणणार आहे? त्यांना आली प्रार्थना कल्पना. तुम्हीच कुणी सांगितलंय का ताई म्हणायला? सांगितलंय ना मुकुंद हो दादा. हा, हो मुकुंद मी दादाला. म्हणतो. हा, हो मुकुंद दादा म्हणा प्रार्थना. हो. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आपले चीफ गेस्ट आलेले आहेत, स्मिताताई. हो. ताईला हा, स्पॉटलाइट कर. ताई आधी दीपप्रज्वलन हा, करून घेऊया मग. दीपप्रज्वलन केल्यानंतर मग हे करा. हा. चालेल. ताई, दीपप्रज्वलनचा लावा व्हिडिओ. निषिद्धैरप्येभिर्लुलितमकरन्दो मधुकरैः करैरिन्दोरन्तश्छुरितैव सम्भिन्नमुकुलः विधत्तां सिद्धिन्नो नयनसुभगामस्य सदसः प्रकीर्णः पुष्पाणां हरिचरणयोरञ्जलिरयम् शरदिन्दुनिभां शुभ्रां शुभ्रवस्त्रैरलङ्कृतां कलहं सकृतावासां वरदां शारदां नुमः वरदां शारदां नुमः. छान. छान. जय श्री कृष्ण सर्वांचे हार्दिक स्वागत. आता तुम्ही एल एल टू हा एक दुसरा चारधाम तुम्ही कंप्लीट केलेला आहे आणि आता तिसऱ्या धाम मध्ये प्रवेश करणार आहे. नाही, पहिले फक्त माझं करून झालं का मग झालं. ताई, सगळ्यांना म्यूट करा आता. तर तिसऱ्या धाम मध्ये प्रवेश करणार आहात. मला एवढीच एक तुम्हाला सूचना द्यायची आहे की तुम्ही हा ग्रुप सोडायचा नाही, कारण हा ग्रुपच तुमचा थर्ड लेवल मध्ये कन्वर्ट होईल. त्याच्यामुळे कुठेही जायची गरज नाही. इथेच तुम्हाला तिसऱ्या लेवल मध्ये ऍडमिशन मिळेल. तर आता आपले चीफ गेस्ट आलेले स्मिताताई, त्यांची ओळख करून देतील आपल्या ताई. ताई, ओळख करून द्या. हा, देते. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे. स्पॉटलाइट करा ताई त्यांना. एक मिनिट. हा. आजच्या ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या आहेत, पाहुण्या म्हणजे गीता परिवाराच्या दृष्टीने पाहुण्या नाहीत, पण आपल्या ग्रुपच्या दृष्टीने नवीन आहेत. म्हणजे नवीन म्हणजे आज स्पेशली आज उपस्थित राहिले आहेत आपल्या सर्वांसाठी. त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि त्यांची थोडीशीच ओळख करते, कारण त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचंय. थोडासा माझा घसा मधनं मधनं खराब आहे थोडा. काय नाही, हरकत सॉरी. नाही ताई. हा. स्मिताताई ह्या MA MPhil झालेल्या आहेत आणि लॉ कॉलेजमध्ये त्या शिकवत होत्या. त्यांनी आता त्या रिटायर झालेल्या आहेत आणि गीता परिवारामध्ये त्या खूप उत्तम तऱ्हेने सक्रिय सहभाग त्यांचा असतो. L1 L2 L3 ला ताई कोअर ट्रेनर म्हणून काम करतात. शिवाय त्या पाठक आणि जिज्ञासू आणि पाठक या दोन ज्या परीक्षा आहेत, पहिल्या आणि दुसऱ्या लेवलची म्हणतो तशी, तर ह्या दोन परीक्षांसाठी त्या परीक्षक म्हणूनही
काम करतात. म्हणजे बघा, म्हणजे त्यामुळे ते अशा अतिशय मान्यवर व्यक्तीचं आपल्याला आज मार्गदर्शन लाभणार आहे, जेव्हा तुम्ही तिसऱ्या पायरीवरती प्रवेश घेणार आहात किंवा तिसऱ्या धामामध्ये प्रवेश करणार आहात. तर ताईंचं परत एकदा खूप स्वागत करते. आणि ताई, आमच्या सगळ्या ग्रुपला काहीतरी मार्गदर्शनपर सांगा की ज्यामुळे त्यांना अधिकाधिक शुद्ध उच्चारण आणि गीता परिवाराशी संलग्न राहण्याची, सतत संलग्न राहण्याची त्यांना उर्मी मिळेल, उत्साह मिळेल. तर ताई, तुमचं आपलं मनोगत सांगा. धन्यवाद ताई. धन्यवाद. मी पहिले सर्व साधकांना खूप खूप अभिनंदन करते की सगळ्यांनी आता L2 पूर्ण केलाय. खूप खूप अभिनंदन. आणि सगळेजण आता L3 मध्ये जात आहेत, त्याच्यासाठी खूप छान शुभेच्छा. आणि आपण सगळेजण इथे आनंदोत्सव साजरा करायला जमलो आहोत ना. मला पण तुमचे सगळे कला गुण बघायची, ऐकायची खूप इच्छा आहे. मी अगदी थोडंसं सांगते, एक छोटीशी गोष्टच सांगते. गोष्ट लहान थोर मोठे छोटे सगळ्यांना गोष्ट आवडते ना. तर आपल्या गोष्टीत एक छान समृद्ध असा देश होता. त्याच्यातला पराक्रमी राजा होता. तो प्रजेचं हित बघणारा होता. त्यांनी गुरुकुल स्थापन केले होते प्रत्येक प्रांतात. तर एका गावातून 3 लहान मुले त्या गुरुकुलमध्ये राहायला गेली शिक्षणासाठी. तर सकाळच्या सत्रात त्यांना लिहिणं वाचणं आधी शिकवायचे आणि मग ज्यांची जशी प्रगती आहे पुढे वेद उपनिषद वगैरे त्यांचा पण अभ्यास शिकवायचे, लोकांच्या प्रगतीनुसार किंवा आवडीनुसार. आणि दुपारच्या सत्रांमधून तिथे जीवनावश्यक कला शिकवायचे. जसे तिथे बागकाम करणे, भाज्या फळे उगवणे, ते गुरुकुलमध्ये वापरतही होते. ते विणकाम करणे किंवा कताई करणे, सुतारकाम, मूर्तिकला बनवणे, म्हणजे जीवन आवश्यक जे सगळं काम होतं ते पण शिकवायचे. आणि संध्याकाळी रात्रीतून भजन नृत्य तालवादन हे सगळं पण शिकवायचे. कारण की तिथे व्हायचंच भजन पूजन वगैरे सगळं. म्हणजे कसं सर्वांग परिपूर्ण मुलांची वाढ व्हावी असं. तर ही 3 मुलं तिथे शिकली आणि मोठी झाल्यावर त्यांना आता परत यायचं होतं. तर त्यांनी आपल्या गुरूंना नमस्कार केला आणि गावी परत यायला निघाली. तर गुरूंनी त्यांना एक एक प्रत्येकाला पोतं दिलं, मोठं पोतं. आणि ते त्यांना आता घरी घेऊन यायचं होतं. गुरूंनी सांगितलं घरी गेल्यावर पोतं उघडायचं. आणि जड पोतं घेऊन आता ते चालू लागली. पंचक्रोशीतलंच गाव होतं. चालत चालत मग एकाला वाटलं, अरे बापरे, इतकं जड पोतं आहे, आपण उघडून तर बघू आहे काय नक्की याच्यात. कारण की एवढं घेऊन चालणं खूप मुश्किल होतंय, कठीण होत आहे. तर त्यांनी काय केलं, वरती पोत्याचं तोंड सुतळीने बांधलेलं होतं, ते कापलं आणि उघडून बघितलं तर काय, आतमध्ये माती होती. पोत्याच्या आतमध्ये माती. त्याला इतकी चिडचिड झाली त्या मुलाची, इतका चिडला, अरे आपण इतक्या वर्ष त्या गुरूंकडे राहिलो, सेवा केली, शिकलं, माती काय देतात ते जाताना. आणि त्याला ती उचलून न्यायचीच नव्हती. आणि त्यांनी ती सगळी माती तिथे रस्त्यावर टाकून दिली. मोकळ्या हाताने तो घरी चालला गेला. त्याच्याबरोबर आणखीन पण 2 मुले होती. त्यांना पण लक्षात आलं या पोत्यात माती आहे. पण त्यांनी विचार केला, जर गुरूंनी माती दिली आहे तर त्यामागे बहुतेक काहीतरी उद्देश असावा. त्यांनी ती माती घरी आपल्या घरापर्यंत गावापर्यंत नेली. तर दुसरा मुलगा ना या गुरुकुलात राहून बागकाम शिकला होता. त्याला त्याच्यातली खूप गोडी चांगली झाली होती. ती झाडं वगैरे उगवू शकत होता, भाजीपाला काढू शकत होता. त्यांनी घरी गेल्यावर काय केलं, घराच्या अंगणात 2 कोपऱ्यांमध्ये 2 खड्डे केले. अर्ध पोतं माती इकडे टाकली, अर्ध पोतं माती तिकडे टाकली. एका जागीने छान आंब्याच्या झाडाचं रोपटं लावलं आणि दुसरीकडे जसं भोपळ्याचा वेल, कारल्याचा वेल आणि काही फुलं झाडं वगैरे अशी लावली. तर त्याला सुंदर फुलं, मोगऱ्याचा सुगंध मिळायला लागला, खायला भाजी पण मिळायला लागली. ती लगेच 4-6 महिन्यात येतच राहिली. आणि आंब्याचं झाड मोठं झालं तर पुढची त्याची मुलं, त्याची नातवंड होईस्तोवर आंबे खात राहिली. त्याला वाटलं, गुरुजींनी मला काहीतरी विचार करूनच दिलाय, याच्यामुळे त्यांचा आशीर्वाद माझ्या सगळ्या पिढ्यांना मिळतो आहे. आता तो तिसरा मुलगा होता ना, तो ना त्या गुरुकुलात राहून ना मातीपासून तो मूर्तिकला बनवायला शिकला होता. जसं आपल्याकडे शाडूचे मातीचे गणपती बनवतात ना, तशातलाच काही प्रकार. तर त्याला ते सगळं शास्त्र माहिती झालं होतं. त्यांनी घरी आल्यावरती माती बारीक केली, चाळली, उन्हात वाळवली आणि त्याच्यात काय काय मिसळतात, डिंक मिसळतात आणि काहीतरी, ते शास्त्र तो जाणत होता. आणि ती मळली, तिंबली आणि थोडीशीच माती घेतली होती आणि त्याच्यातून एक सुंदर सुबकशी गणपतीची मूर्ती तयार केली. सगळ्यांना मूर्ती खूप आवडली. गावचे लोक बघायला आले. अरे वा, किती छान मूर्ती केली आहे.
मग लोक त्याला पण मूर्ती करून मागायला लागले, तू माझ्याकरता सुंदर बाळकृष्ण करून देशील का, तू राम लक्ष्मण सीता करून द्याल का तुम्ही. आणि तो करून द्यायला लागला आणि त्याच्या हातातली कला वाढत गेली आणि तिथून सुरुवात होती. आणि त्या मूर्ती विकून त्याला त्याचा संसार पण चालत होता, पैसे पण मिळत होते. पण जेव्हा मूर्ती बनवायचा ना तो, तर तेव्हा ना तो पूर्ण अशी तंद्री लागून जायची, अजिबात तोंडाने बोलायचं नाही, तोंडाने नामस्मरण करत राहायचा आणि पूर्ण तंद्रीत ध्यान लागल्यासारखा फुल कॉन्सन्ट्रेशननी सुंदरशी मूर्ती बनवायचा. त्यातून त्याला आत्मिक आणि आध्यात्मिक पण सुख मिळायचं, शांती मिळायची. आणि असं करत करत तो मोठा मूर्तिकार बनून पंचक्रोशीत खूप नावाजल्या गेला. आता काय, संपली माझी गोष्ट. ते तिघ जणांना एकच सारखी 3 मातीची पोती मिळाली होती, पण काही वर्षांनी त्या तिघांचं काय झालं हे मला सांगायचं होतं. आपण छान. सगळे आता गीता परिवारमध्ये आलो आहोत ना. एकच मिनिटं. गीता परिवारमध्ये आलो आहोत ना. दर सोमवार ते शुक्रवार आपण श्लोक शिकतोच आणि शनिवारी रविवारीचा विवेचन मध्ये अर्थ पण शिकतो. करेक्ट, अर्थ शिकतोय ना आपण. तर मूळ उद्देश काय आहे गीता परिवाराचा? गीता पढे, पढाए और जीवन में लाए. तर ही जी आपण गीता शिकतोय, त्याचा अर्थ शिकतोय, ते जीवनात कसं आणायचं आहे, हेच खरं आहे. ते स्वतःला जाणून घ्यायचंय. मला आशा आहे सगळेजण जाणून घ्याल. गीता जीवन में लाए. छान ताई, धन्यवाद. सुंदर धन्यवाद. सुंदर मार्गदर्शन केलं ताई, छान. धन्यवाद. योगेशी ताई, पुढे प्रोग्रामचा हे घ्या, पुढचा काय. हो दादा. आता सरस्वती वंदना म्हणतील रत्नमाला ताई. सरस्वती देवीची पूजन केले ते अगोदर पाहावं. रत्नमाला ताई, तुम्हाला अनम्यूट केलंय, तुम्हाला स्पॉटलाइट. हो हो. ये मयुरावरती बसून शारदे, हंसावरती बसून. ये मयुरावरती बसून शारदे, हंसावरती बसून. नेसुनी शुभ्र पातळा गळा घालुनी मौक्तिक माळ. नेसुनी शुभ्र पातळ गळा घालुनी मौक्तिक माळ. ये कमरपट्टा कसून शारदे, हंसावरती बसून. ये मयुरावरती बसून शारदे, हंसावरती बसून. करी घेऊन वीणा, करी नृत्यानी गायना. करी घेऊन वीणा, करी नृत्यानी गायना. ये हंसावरती बसून शारदे, मयुरावरती बसून. ये मयुरावरती बसून शारदे, हंसावरती बसून. जय श्री कृष्ण. जय माता सरस्वती. खूप छान छान. ताई, छान. खूप छान ताई. हा, संजय दादांना अनम्यूट करते. संजय दादा भजन म्हणणार आहेत. हो मॅडम. जय श्रीकृष्ण ताई. हा. जय श्री कृष्ण. दिसतंय का बरोबर? हॅलो. हो, दिसतंय दादा. दिसतंय. कॅसीवर मुलीने हा, लिहिलं म्हणा मला. म्हणा म्हणा. छान. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्णदामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभम्.
कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं भगवान सुनते नहीं, माँ यशोदा के जैसे सुनाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम। जय श्री कृष्ण। शांत खूप आहे. छान दादा, छान छान दादा, मस्त वाजवत आहे तू. खूप छान. धन्यवाद. युट्यूबचा व्हिडिओ पाहून तयार केलं वाद. शांत आहे. धन्यवाद. आता सत्यभामा ताईंना अनम्यूट करते. ताई अभंग म्हणणार आहे. जय श्री कृष्ण सत्यभामा ताई. हा, जय श्री कृष्ण म्हणते. हा, सेवी ताई तो हा व्हिडिओ ऑन करता का ताई? मला येत नाही ना करता. काही रिक्वेस्ट पाठव त्यांना, रिक्वेस्ट. बरं, मी पाठवते. ताई तुम्हाला एक रिक्वेस्ट आली असेल तर ओके वरती क्लिक करा फक्त. ओके वरती करू का? हा, नाही नाही झालं. झाला झाला झाला. दिसलं दिसत्या. झालं, येत नाही. म्हणा. सेवितो हर रस वाटी तो अनेका, सेवितो हर रस वाटे तो अनेका, सेवितो हर रस वाटे तो अनेका, सेवितो हर रस वाटे तो अनेका, प्यारे हो भरी, घरे हो नाकारान भरी, विटेवर जाते पाऊले समान, विठेवर जाते पाऊले समान, विठेवर जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, तोचे एकदान शोधदाता, तोचे एकदान शोधदाता, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, मनाचे संकल्प भावे जैन सिद्धी, मनाचे संकल्प भावे जैन सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी, जरी राहे बुद्धी याचे पायी, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, विठेवरी जाते पाऊले समान, काम म्हणे माझ झाडे निरोपा, तो काम म्हणे माझ झाडे निरोपा, मार्ग काय सोपा सुखरूप, मार्ग हा सोपा सुखरूप,
विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान दान शूर दाता तोची दान शूर दाता विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान विठेवरी जाती पाऊले समान. जय श्रीकृष्ण. छान छान बरं झालं ते. छान ताई. थँक्यू. पुढं कोण आहे? आता दिव्याताई भजन म्हणणार आहेत. दिव्या पाटील ताई. हो ताई. व्हिडिओ ऑन करा ताई. हा. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोड्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. या चिक्क माळेला रेशमी मौशार दोरा ग. या चिक्क माळेला रेशमी मौशार दोरा ग. मऊ रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग. रेशमाच्या दोऱ्यात नवरंगी माळ ओविली ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला ग. त्याने गोड हासुनी मोठा आशीर्वाद दिला ग. चला चला करूया नमन गणरायाला ग. त्याच्या आशीर्वादाने करू सुरुवात शुभ कार्याला ग. अशी चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोड्याची ग. चिक्क मोत्याची माळ होती ग तीस तोड्याची ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग. धन्यवाद ताई. छान. चालतंय. जय श्रीकृष्ण. आणि सगळ्याला एक विनंती आहे की आपलं रेकॉर्डिंग चालू आहे तर प्रत्येकाने आपला व्हिडिओ चालू ठेवायला पाहिजे. नाहीतर तुमचे फोटो दिसणार नाही त्याच्यामध्ये. आणि आपण व्हिडिओ करणार आहे, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की व्हिडिओ चालू करा. आणि असं कोणी असेल की ज्यांनी अजून नाव दिलेलं नाही पण आता वेळेवर त्यांना असं वाटत असेल की आपण पण काहीतरी सांगावं, मनोगत व्यक्त करावं किंवा मग काहीतरी सादर करावं, तर तुम्ही आता हँडरेस करू शकता. हे होईपर्यंत मग परत तुम्हाला पण घेऊ मग हँडरेस केल्यानंतर. आता हा ताई बोला, तुम्हाला काही बोलायचंय का? त्याच्यात काय देवाचं आहे काय बी बोललं चालते भजन. आता दत्तात्रय दादांना अनम्यूट करते. दत्तात्रय हो दादा. ताई. हा. हो ताई, मी प्रयत्न करतोय. मी प्रवासात आहे पण मी म्हणायचा प्रयत्न करतोय. प्रयत्न चालेल. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. तुझे रूप चित्ती राहो
मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, देहधारी जे जे काही विहित नित्य कर्म, सदाचार नीती होनी आगळान धर्म, तुला आठवावे गावे, तुला आठावे हाची एक नेम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूपी हो, तुझ्या पदी वा पुढे अंतराळी आत्मा सोडून प्रसारा, तुझा पदी राहिला मी देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडून पसारा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठयाव, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, पांडुरंग 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 पांडुरंग. धन्यवाद. जय श्री कृष्ण. छान छान दादा. धन्यवाद छान. धन्यवाद 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 ताई. प्रवासात तरी पण छान ऐकायला आलं. प्रवासामुळे काय जास्त आवाजही वाढवता आला नाही प्रवासामुळे, गाडीत असल्यामुळे. नाही पण ऐकायला आलं ना छान आम्हाला. हो. आणि Great ताई म्हणजे. अयोध्येत सुद्धा मी ते अटेंड केलं ताई. मला हा. खूप छान वाटलं. अयोध्येत सुद्धा मला ते अटेंड करता आलं. ही रामाची आणि श्रीकृष्णाची कृपा आहे. आणि याच्यातून एक, आणि मी ह्या व्यवसायात असल्यामुळं, पूजिताच्या व्यवसायात असल्यामुळे मला सप्तशती अत्यंत शुद्ध प्रतीने म्हणता आली असं माझं मला समाधान वाटते ताई. धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तुमचे सर्वांचे आभार. मी इथपर्यंत पूर्ण आयुष्यभर म्हणजे शेवटपर्यंत हे राहील पूर्णतः बांधून राहील. दिव्या पाटीलने हँड रेस केलाय. धन्यवाद दादा, छान केलं. हो धन्यवाद. जय श्री कृष्ण. म्हणा नाही नाही हे भजन म्हणायचं आहे एक ताई. हा बोला बोला ताई. हा एक भजन म्हणायचं आहे म्हटलं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरन भव भय दारुणं, नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं, कंदर्प अगणित अमित छवि नव नील नीरज सुंदरं, पटपीतमान भूतडित रुचि शुचि नौमीश जनक सुतावरं, भज दीन बंध दिनेश दानव दैत्यवंश निकंदनं, रघुनंदन आनंद कंद कौशल्य चंद दशरथ नंदनं, शिरमुकुट कुंडल तिलक चारुदार अंग विभूषणं, आजानु भुज शर चापधर
संग्रामजित खरदूषणम् इति वदति तुलसीदास शङ्कर शेषमुनिमनरञ्जनम् मम हृदय कुञ्जनिवास कुरु कामादिखलदलगञ्जनम् श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम्. छान म्हटलं. धन्यवाद ताई. काही नेक्स्ट कोण आहेत? हेमा ते. हो, जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण ताई. मी माझी स्वतःची लिहिलेली एक कविता सादर करणार आहे. कवितेचं नाव आहे गीता आली भूमीवर. महाभारतातील युद्ध झाले सुनियोजित. सैन्य जमविण्या झटती कौरव पांडव विचारात येत. दुर्योधन आणि अर्जुन येऊन करती श्रीकृष्णा नमन. दुर्योधन आणि अर्जुन येऊन करती श्रीकृष्णा नमन. कृष्ण वदला हास्यवदनी सांगा योद्धे काय मागणी. सांगा योद्धे काय मागणी. एकास मिळेल सैन्य, एकास मिळेल सैन्य, एकीकडे मी निशस्त्र कृष्ण. दुर्योधन घेई सशस्त्र सैन्य, अर्जुन श्रीकृष्णाचे धरी चरण. पेटले युद्ध सत्यासाठी, पेटले युद्ध सत्यासाठी, उभे महारथी लढण्यासाठी. पाहुनी समोर आप्त स्वकीय, धनुष्य न उचली पार्थ मारण्यासाठी. धनुष्य न उचली पार्थ मारण्यासाठी. कृष्ण म्हणे मी तुझा सारथी, कृष्ण म्हणे मी तुझा सारथी, कार्य अश्रू तव नयनासी. पार्थ म्हणे ही माझी माणसे, मारणार ना धनुष्य मी यासी. त्याच समयी रणांगणी, त्याच समयी रणांगणी, कृष्णाने सांगितली गीता. रणांगणात झरे शब्द सरिता. कृष्णाने सांगितली गीता, रणांगणात झरे शब्द सरिता. पावन करी संजय सह पार्था. गीता म्हणजे काय सांगू, गीता म्हणजे काय सांगू, एक एक शब्द जणू अमृत. जीवनाचे सांगे सार गीतेच्या प्रत्येक अध्यायात. गीतेचे ते ज्ञान अगाध, मार्ग दावी सगळ्यांना नीट. वाचावी एकदा जीवनात, सुखाचा रंग दिसे शब्दा शब्दात. सुखाचा रंग दिसे शब्दा शब्दात. धन्यवाद. सुंदर ताई, सुंदर कविता. जय कृष्ण ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. हा जय रजनी श्री ताई कृष्ण. बोला. व्हिडिओ ऑन करा ताई तुमचा. मला हात वर टाकता येत नाहीये. रिक्वेस्ट टाका सांगा ताई. हो, रिक्वेस्ट टाकली. हात आता दाखवता झालं. येत नाही माझ्याकडून. एम्ब्रेस करता दिसतंय येते. आता. व्हिडिओ नाही हे नाही दाखवलं तर चालेल का? मी असंच म्हणते. हो ताई. हा चालेल. व्हिडिओ बंद केला तरी चालेल ताई, मी असंच म्हणते. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा नಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಳ್ಗಣ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ. ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೆ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆ ಕಾಳ್ಗಣ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ. ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ, ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ, ಮಜ್ಜನಗೆಯೊಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ. ದಿನಕರ ಕೋಟಿ ತೇಜದಿ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯನ ಕುಮಾರಿ ಬೇಗ. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ
ನಮ್ಮಮ್ಮಣಿ ಸೌಭಾಗ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಅತ್ತಿತ್ತಲ್ಲಗದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಗಳು ಅತ್ತಿತ್ತಲ್ಲಗದೆ ಭಕ್ತರ ಮನೆಯಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಳ ಸತ್ಯವ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಸತ್ಯವ ತೋರುವ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಹೊಳೆಯುವ ಪುತ್ಥಳಿ ಬೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುವಿತ ಬಾರೆ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವ ಕೊಟ್ಟು ಕಂಕಣ ಕೈಯ ತಿರುವಿತ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜ ಲೋಚನೆ ಕುಂಕುಮಾಂಕಿತೆ ಪಂಕಜ ಲೋಚನೆ ವೆಂಕಟರಮಣ ವೆಂಕಟರಾಣಿ ಭಾಗ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ಸೌಭಾಗ್ಯ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾಲುವೆ ಹರಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗಣ ಅಕ್ಕರೆಯುಳ್ಳ ಅಳಗಿರಿ ರಂಗಣ ಒಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನ ರಾಣಿ ವಿಠಲ ರಾಣಿ ವಿಠಲನ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ವೆಂಕಟರಮಣ ಗೋವಿಂದ ಜಯ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. पण तुमची लँग्वेज वेगळी आहे का ताई? ताई हे कुठल्या भाषेतलं गाणं होतं? मराठी होतं का आणि काही होतं? मराठी वर्ड पण होते काही त्याच्यात? हा रजनीताई रजनीताई बोल. म्यूट झाल्या वाटतं. कन्नड होतं संप ताई हा कन्नड होतं कन्नड हा तेच कारण वेगळं वाटले शब्द. बरं वेळ संपत आली आहे. जर संपला मीटिंग तर परत जॉईन करायचं सगळ्यांनी. नाही चालेल. आपलं मीटिंग रिस्टार्ट आपलं हे एंड करून स्टार्ट करा ताई. हा एंड करून स्टार्ट करा किंवा सगळ्यांनी जॉईन व्हायचंय परत. दादा माझं नाव आलं नाही. हो दादा आता एंड करते मीटिंग. सर्वांनी end परत करा लगेच आणि जॉईन व्हा. चालतंय. लगेच चालू करा.